नमस्कार श्रोते हो. आज आपण ऐकणार आहोत कवी कुसुमाग्रज यांचे आकाशाचे ओझे हे ललित काव्य. सुरुवात करूया. आकाशाचे ओझे. एका उंच पिंपळाच्या शिखरावर ती लहानशी चिमणी बसली होती. आपले दोन्ही पंख तिने पसरले होते. सारे बळ एकवटून पिंपळाचा शेंडा तिने कवळून ठेवला होता. ती हालत नव्हती, चिवचिवत नव्हती. तिच्या चेहऱ्यावर काही विलक्षण गांभीर्य दिसत होते. तिच्या इवल्याशा डोळ्यातून विलक्षण तेज ओसंडत होते. क्षण गेले, घटका गेल्या, दिवस जाऊ लागला, पण ती होती तशीच राहिली. तिच्या आप्तमित्रांना नवल वाटले. अनेक चिमण्या तिच्या जवळ चिवचिवत आल्या आणि विचारू लागल्या, चिवताई, हे असं हो काय करताय? काही होतंय तुम्हाला? ती बोलता बोलेना. एकाग्र दृष्टीने नुसती त्यांच्याकडे बघत राहिली. सर्व चिमण्या चिवचिव करत तिच्या जवळ उडून आल्या. तिला काय होतंय हे पाहण्याचा प्रयत्न करू लागल्या. त्याबरोबर ती एकदम आवेशाने ओरडली, मागे सरा, मला धक्का लावू नका, नाहक साऱ्या पृथ्वीचा नाश होईल. चिमण्यांना काहीच कळेना. साऱ्याच गोंधळात पडल्या. शेवटी एक चतुर चिमणी पुढे आली आणि तिला म्हणाली, चिवताई, पंख उघडून तुम्ही गंभीरपणाने पिंपळावर का बसले आहात हे आम्हाला कळायलाच हवं बरं. नाहीतर आम्ही सर्वजणी मिळून तुम्हाला इथून उठायला लावू. या पिंपळावर तुमची एखादी आळी किंवा काडी हरवली आहे काय? आळी किंवा काडी? चिवताई उद्वेगाने हसून म्हणाली, क्षुद्रांच्या मनात क्षुद्र विचारच येणार. बायांनो, मी आकाशाचं ओझं माझ्या पंखांवर उचलून धरलेलं आहे. म्हणजे सर्वजणी चिवचिवल्या. त्याचं असं झालं, चिवताई सांगू लागल्या, आज सकाळी या पिंपळावर बसून मी उडण्याच्या विचारात असता एक भयंकर आवाज आला आणि आकाश खाली कोसळून आलं. सर्वात उंच अशा झाडावर मी असल्याने ते अर्थातच माझ्या पंखावर आलं. तेव्हापासून ते प्रचंड ओझं मी उचलून धरलेलं आहे. मी उठले तर आकाश खाली पडेल आणि पृथ्वीचा चक्काचूर होईल, साऱ्या प्राणीमात्रांचा नाश होईल. चिमण्या तिची समजूत घालायचा खूप प्रयत्न करू लागल्या. आकाश पडत नाही आणि पडलं तरी आपल्या पंखांमुळे अडत नाही, असं सर्वांनी तिला सांगितलं. पण तिची समजूत पटली नाही. चिमण्या निघून गेल्या आणि आकाशाचं ओझं आपल्या पंखांवर धरून ती चिमणी बसून राहिली. धन्यवाद.